नमस्कार, श्री स्वामी समर्थ। 6 सप्टेंबरला गणपती बाप्पांचं विसर्जन आहे। अनंत चतुर्दशी त्या दिवशी आहे। तर गणपती बाप्पांचं विधिवत नियमाने आणि अगदी सोप्या पद्धतीने विसर्जन कसं करायचं, विसर्जन करताना एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। कारण बघा, आपण गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे, त्यांच्यामध्ये आपण प्राण आणलेले आहे। तर विसर्जन पण नियमाने झालं पाहिजे, तरच आपल्याला याचं संपूर्ण या दिवसाचं फळ मिळतं। आणि विसर्जनानंतर गणपती बाप्पांच्या ठिकाणी आपण जे काही नारळ, तांदूळ, सुपारी, ज्या काही सर्व गोष्टी ठेवल्या होत्या त्याचं काय करायचं, विसर्जनाची योग्य पद्धत काय आहे, नियम कुठले पाळायचे, पूजेतल्या सगळ्या वस्तूंचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। तसेच बघा, अचानक सुतक विटाळ आला तर काय करावे हे देखील माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बघा, आपण गणपती बाप्पा जे बसवलेले आहेत तर त्यांची आपण रोज पूजा करतोय, सकाळ संध्याकाळ आरती करतोय, तर विसर्जन हे पण नियमाने झालं पाहिजे। तर सगळ्यात पहिले विसर्जनाच्या वेळेस त्यांच्यातलं आपल्याला प्राण काढायचं असतं। तर बघा, ज्या दिवशी गणपती विसर्जन आहे 6 सप्टेंबरला, तर त्या दिवशी शनिवार आहे। तर विसर्जनाच्या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी छान बाप्पांची रोज जशी दिवा अगरबत्ती लावून, धूप दीप लावून आपण पूजा करतो, आरती करतो, त्यानंतर जे काही प्रार्थना वगैरे करतो त्या सगळ्या करायच्या आहेत। प्रसाद गणपती बाप्पांचा आवडीचा बनवायचा आहे। या दिवशी शक्यतो पंचखाद्य केलं जातं। यासोबतच गणपती बाप्पांचे आवडते मोदक करायला देखील विसरायचं नाहीये। तर छान नैवेद्य वगैरे बनवायचा आहे। बाप्पांची मोठ्याने सगळ्यांनी छान असे सर्वांनी मिळून आरती करायची आहे। घरामध्ये वातावरण अगदी छान ठेवायचं आहे। आणि बाप्पांची आरती वगैरे झाल्यानंतर एकदा आपल्याला क्षमा प्रार्थना देखील मागायची आहे। आपण अगदी साध्या भोळ्या मनाने जे काही मनामध्ये आहे ते म्हणू शकतो, हे की गणराया, तू विघ्नहर्ता विजय मिळवणार आहे, तू विघ्नहर्ता आहेस, देवांचा प्रिय आहेस, तर त्यामुळे तू ज्ञानसंपन्न आहेस, तुझ्या चरणी माझा नमस्कार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सर्व कार्यामध्ये येणाऱ्या विघ्नांचा तू नेहमी सर्वनाश कर। पूजाविधी करताना माझ्याकडून अनावधानाने, चुकीने, काही नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर देवा मला क्षमा करा। त्यांच्यासाठी मी ही क्षमा प्रार्थना मागत आहे। त्यासाठी मी क्षमा प्रार्थना मागत आहे। मी अज्ञानाने तुमची जी पूजा केली, कृपा करून ती मान्य करून घ्या। माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला माफ करा। मी केलेल्या पूजेमुळे तुम्ही माझ्यावर प्रसन्न राहताल हीच मी अपेक्षा करते। आणि नंतर हातामध्ये अक्षता घ्यायची आहे, एक फूल टाकायचं आहे आणि मी स्क्रीनवर तुम्हाला मंत्र देते, तर तो मंत्र म्हणायचा आहे। किंवा पुढे पण मंत्र बघा, तर हा गणपती विसर्जनाचा मंत्र आहे। किंवा कुठली पण पूजा करतो आपण, उत्तर पूजा करतो त्यावेळेस हा मंत्र म्हटला जातो। ओम यान्तु देवगणाः सर्व पूजा मादाय मामके इष्टका काम समृद्धर्थम पुनरपी पुनर्गमयाचं। याचा अर्थ, हे सर्वश्रेष्ठ गणपती देवा, तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे ब्रह्मा विष्णू आहे ज्या ठिकाणी त्यांचा वास आहे, त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा प्रस्थान व्हा। मी या पूजेमध्ये ज्या देवांची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे, असं म्हणून हातामध्ये जे काही अक्षता फूल आहे ते तुम्हाला बाप्पांवर टाकायचं। आणि अशा प्रकारे आपण बाप्पांमधला प्राण काढलेला आहे असा त्याचा अर्थ आहे। ठीक आहे, मग जागीच मूर्ती, तुम्हाला जागची मूर्ती थोडीशी हलवायची आहे। बघा, ही सकाळी आपली आरती झाली, अशा प्रकारे आपण मूर्ती वगैरे हलवली। आता तुम्ही डेकोरेशन वगैरे काढायची प्लीज घाई करू नका। जोपर्यंत बाप्पा आपल्या घरातून जात नाही तोपर्यंत डेकोरेशनला हात लावायचा नाही। या दिवशी पंचखाद्याचा नैवेद्य केला जातो। पंचखाद्यामध्ये खारीक, खोबरं, खसखस, खडीसाखर आणि खवा, ख शब्द म्हणजे ख अक्षरापासून सुरू होणारे 5 पदार्थ आहेत, यांचं मिश्रण म्हणजे पंचखाद्य असतं। काही ठिकाणी त्यामध्ये किसमिस सुद्धा टाकली जाते। आणि म्हणजे बघा, थोडीफार प्रकार वेगवेगळे असतात, पण पंचखाद्याच्या नैवेद्याला जास्त महत्त्व आहे। नाही काही जमलं तर तुम्ही मोदक दाखवले, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतं। आणि बाप्पांना जाताना त्यांच्यासोबत शिदुरी द्यायची असते। काही तुम्ही एक खाण्याचा पदार्थ, लाडू, पेढे म्हणा, देऊ शकता। विधिवत विसर्जन कसं करायचं याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती नक्की पहा। आता अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जन। गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर तांब्यामध्ये सुपारी आहे, जी गणपती बाप्पा म्हणून आपण समोर विडीच्या पानावर सुपारी ठेवलेली आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत। गणपतींची जी सुपारी ठेवली होती त्याच्या खाली जे तांदूळ ठेवलेले आहेत, दिवा आहे, तुम्ही समेट लावलेले असेल किंवा दिवा लावलेला असेल, त्याच्यामध्ये तेल आहे, त्याच्यामध्ये वात आहे, कलश आहे, त्यामध्ये पाणी आहे, कलशावरचं नारळ आहे, गणपती बाप्पांना आसन दिलेला जो कपडा आहे तो सुद्धा आहे। तर अशा बऱ्याच वस्तू आहेत। आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर या वस्तूंचा योग्य तो असा आपण वापर आणि योग्य तो उपयोग केला तर त्याचे सकारात्मक प्रभाव जे आहेत तर ते वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये राहतात। तर ज्या 2 सुपाऱ्या आहेत, जी कलशातील सुपारी आहे ती काढायची, ती स्वच्छ पुसून घ्यायची, ती वाळवायची, सुकवायची, तशीच ओली ठेवायची नाही, वाळवायची। आणि त्याच्यानंतर
कोणतं तुम्ही आता व्रत करता की पारणाला तुम्ही कलश वगैरे मांडता, तर त्या कलशामध्ये तुम्ही किंवा त्या पाण्यामध्ये जी ही अजिमा म्हणजे ही सुपारी आहे ती परत तुम्ही वापरू शकता कायम। आणि जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही निर्मल्यामध्येही टाकू शकता। जी गणपती स्वरूप सुपारी होती ती देखील तुम्ही इतर पूजेमध्ये नंतर वापरू शकता, नसेल वापरायची तर निर्मल्यामध्ये टाकू शकता। आता दिवा जो आहे तर बघा, या दिवशी गणपती विसर्जन झालेलं आहे। मग असं म्हटलं जातं की अनंत चतुर्दशीचा पूर्ण दिवस गणपती बाप्पा हे सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात असतात। सूक्ष्म रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये असतात म्हणून किंवा बऱ्याच ठिकाणी वाळू दिली जाते, तर ती वाळू आपण तिथे त्या जागेवर ठेवतो जिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली होती, कारण सूक्ष्म रूपात गणपती बाप्पा आहेत। आणि मग या दिवशी जो समोर लावलेला देवा आहे तो आपल्याला शांत करायचा नाही, म्हणजे सगळ्यांना कळणाऱ्या भाषेत सांगायचं झालं तर तो विजवायचा नाही, हाताने वगैरे विजवायचा नाही, तो शांत करायचा नाही, तसाच तो तेवत राहून द्यायचा। उलट वाटलं तर त्याच्यामध्ये अजून तेल टाका आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिवसभर तो दिवा आहे तो तसा तेवत राहू द्या, कारण त्या दिवशी गणेश तत्व जे आहे ते आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये बाप्पा आहेत। विसर्जन झालं म्हणजे बाप्पांचं विसर्जन झालं असं नाही, त्याच्यामुळे हा दिवा तसाच राहून द्यायचा। भलेही तो रात्रभर तसाच तेवत राहील किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत राहील, जोपर्यंत त्यातलं तेल संपत नाही तोपर्यंत दिवा आपोआप शांत होत नाही, तोपर्यंत तो दिवा तसाच राहून द्यायचा आहे। आणि दिवा शांत झाल्यानंतर त्याच्यातली वात वगैरे असेल तर ती आपण निर्माल्यामध्ये टाकायची, तो दिवा स्वच्छ करून आपण नंतर तुम्हाला जिथे कुठे वापरायचा तिथे तो तुम्ही वापरू शकता। आता येतं ते म्हणजे कळशातील पाणी। तर तुम्हाला एखादं आंब्याचं पान किंवा एखादं फूल घ्यायचं आहे आणि त्या कळशातलं जे पाणी आहे ते तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारापासून तुमच्या सर्व रूममध्ये म्हणजे सर्व घरामध्ये तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे। आणि जे उरलेलं पाणी राहील ते तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकलं तरी चालेल, मात्र ते पाणी फक्त आपल्याला तुळशीला अर्पण करायचं नाही, ही एक चूक करू नका। आता त्याचबरोबर जी पानं नागवेलीची वगैरे आपण गणपतीला जी सुपारी ठेवली होती त्याच्या खाली जी पानं ठेवली होती, जी कळशाला देखील पानं लावली होती, ती पानं तुम्ही निर्मल्यामध्ये टाकायची आहेत। आणि जे तांदूळ आहेत, आता गणपती बाप्पांच्या मूर्तीखाली ठेवलेले तांदूळ आहेत किंवा जी सुपारी आपण ठेवलेली होती त्याच्याखाली जे तांदूळ आहेत ना ते आपण 3-4 पद्धतीने त्याचा वापर करू शकतो। आता पहिलं म्हणजे हे जे तांदूळ आहेत तुम्ही पूर्ण गोळा करून घ्या। त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही भात बनवणार आहात तर त्या भातामध्ये अजून थोडेसे तांदूळ वाढवा आणि त्याचा भात बनवा आणि घरातील सर्वांनी तो गणपतीचा बाप्पांचा आशीर्वाद म्हणून तो प्रसाद सर्वांनी ग्रहण करा। तुम्ही तो तांदूळ खाऊ शकता आता किंवा या तांदळामध्ये म्हणजे हा भात म्हणून खाऊ शकता। आता या तांदळामध्ये अजून थोडे तांदूळ मिसळून याचा काहीतरी गोड पदार्थ देखील बनवू शकता आणि तो खाऊ शकता। तिसरी पद्धत म्हणजे याच्यातील थोडे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना वगैरे टाकू शकता, थोडे तांदूळ आपल्या साठवणीतील तांदूळ आहेत त्याच्यामध्ये टाकू शकता। आणि याच्या मागे भाव आहे की माझ्या घरामध्ये धान्यामध्ये बरकत राहावी, कायम माझ्या घरात बरकत राहावी, धान्यामध्ये थोडेसे तांदूळ धान्यामध्ये टाकायचं। याच्यानंतर ही पण पद्धत वापरू शकता पुढची म्हणजे बघा की थोडे तांदूळ पक्ष्यांना टाका, थोडेसे तांदूळ धान्यामध्ये टाका आणि थोडेसे तांदूळ तुम्ही स्वयंपाक करताना भातामध्ये वापरा किंवा त्याच्या खिरीमध्ये वापरा आणि तो प्रसाद म्हणून सर्वांनी खा। बघा अशा 3 पद्धतीने 3 ठिकाणी तुम्ही प्रसाद म्हणून हे 3 तांदूळ 3 ठिकाणी वापरू शकता। आणि अशा प्रकारे तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता नदीवरून जर तुम्हाला दगड दिले असतील, 4 दगड दिले असतील तर त्याचं काय करायचं, त्याचे अगोदर जर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन झाले की लगेच ती जागा स्वच्छ करायची नाही, लगेच जे डेकोरेशन आहे जे मखर तुम्ही गणपती बाप्पांसाठी लावलेला आहे तर तो काढायचा नाही, कारण या दिवशी गणपती बाप्पा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात आहेत। तर दुसऱ्या त्या दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला जे डेकोरेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, जागचा पाट चौरंग जे काय असेल सगळं उचलायचं आहे। लगेच त्या दिवशी आपल्याला अनंत चतुर्थीच्या दिवशी अजिबात काही उचलायचं नाही, ही चूक आपल्याला करायची नाही। आपल्या हातानेच मग आपण आपल्याला दोष लावून घेतो। एवढी सेवा वगैरे करायची थोड्या गोष्टीसाठी की चला लगेच गणपती बाप्पांचे विसर्जन झालं साफसूफ वगैरे करा असं करू नका। त्या दिवशी तशीच ती जागा राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी साफसफाई सगळं करायचं आहे। आता जे काही कपडे आहेत गणपती बाप्पांच्या खाली आपण चौरंगावर किंवा पाटावर ठेवलेला होता तर ते कपडे आपण देवघरामध्ये आपण वस्त्र अंतरतो तर देव ठेवण्यासाठी वगैरे खाली, तर तो कपडा तुम्ही अंतरण्यासाठी देवघरात वापरू शकता किंवा तुम्ही तो स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर देव साफ करण्यासाठी चांगला कॉटनचा वगैरे तो लाल कपडा असेल तर देव वगैरे साफ करण्यासाठी तुम्ही वापरू शकता। पण बऱ्याच वेळेला जे वेलवेटचे वगैरे असतात तर त्याचा वापर आपण जो आहे तो आपण परत तो करू शकतो।
आणि नदीवरून आणलेले जे खडे आहेत 4 खडे किंवा तुमच्याकडे किती दिले जातात, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण अनंत चतुर्थीच्या दिवशी मकर काढणार नाही तर त्या जागेवर ठेवलं आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण मकर वगैरे उचलणार, डेकोरेशन वगैरे काढणार, तर त्यावेळेला हे 4 दगड आहेत ते आपल्या घराच्या 4ही कोपऱ्यामध्ये 4 दगड ठेवायचे, कारण हे एक संरक्षण कवच म्हणून आपण ते वापर करू शकतो. हा त्यामागचा खरा तर भाव आहे. वाळू दिली असेल ते देखील तुम्ही 4 कोपऱ्यामध्ये टाकावी. बघा, तुम्हाला वाटत असेल आता माझा भाव मी या पद्धतीने करते की 4 कोपऱ्याला 4 दगड ठेवते. एक भाव की गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्याचं संरक्षण कवच आहे आणि ते आपल्या घराला राहील, म्हणून आपण जे म्हणतो ना की 4ही दिशांना नकारात्मकता किंवा 4ही दिशांना भरभराट, 4ही दिशांना सुख समृद्धी भरभराट आपल्या घरात येऊन नकारात्मकता आली तर 4ही दिशेला हे 4ही दगड रोखून ठेवतात. आणि हा भाव आपण मनामध्ये धरून किंवा हा भावानेच आपल्याला हे दगड ठेवायचे आहेत. आणि पुढल्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पा बसले त्यावेळेला हे विसर्जन करायचे, नदीमध्ये टाकायचे आणि दुसरे तुम्ही परत आणायचे. या पद्धतीने करू शकता. फ्लॅट वगैरे तुमचा असेल तर 4 कोपऱ्यामध्ये जर हे दगड ठेवता आले तर ठेवा, नाही तर देवघरामध्ये ठेवले तरी चालतात. सर्वात महत्त्वाचं, जो कलशावर नारळ ठेवला होता त्याचं काय करायचं, तर असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थी हे ते अनंत चतुर्दशी जो आपण कलश मांडला आहे त्यावर नारळ ठेवलेला आहे, तर ते नारळ घरामध्ये प्रसाद म्हणून फोडून खाल्ला जात नाही, कारण त्याच्यामध्ये 10 दिवसामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल, जे काही संकट असतील ते त्याने ओढावून घेतलेले असतात त्या नारळाने, आणि त्याच्यामध्ये ते आपण त्यामुळे तो नारळ खाऊ नये. ते नारळ जो आहे तो गणपती बाप्पांचं विसर्जन करताना सोबतच निर्मल्यामध्ये आपल्याला तो विसर्जन करायचा आहे. तुमचं स्वतःचं शेत असेल, आजूबाजूला मोकळी जागा असेल, एखादा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये तो दाबून द्यायचा, पण तो प्रसाद खाऊ नये असं म्हटलं जातं. शेवटी बघा, तुमच्याकडे काय केलं जातं तुमच्या घरामध्ये वगैरे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, पण गणपतीचा नारळ खाऊ नये, तो विसर्जन करावा असं म्हटलं जातं. कारण आपण गणपती बाप्पांना बघा संकटनाशन किंवा विघ्नहर्ता असं म्हणतो. आमच्यावरचे संकट दूर कर, विघ्न दूर कर, आणि मग ते विघ्न जे असतात ना ते सगळ्या नारळामध्ये बाप्पा आपल्यावरचे, आपल्या कुटुंबावरचे घरातून घेतात असं म्हटलं जातं. बघा, या गणपती स्थापनेनंतर काही अडचणी आल्या तर त्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे गणपतीची स्थापना केली आहे पण अचानक सूतक वगैरे काही आलं तर अशा वेळेला गणपतीचं विसर्जन कसं करायचं. तर अशा वेळेला तुम्हाला जर एखाद्या गुरुजी उपलब्ध झाले तर गुरुजींना बोलावून तुम्ही गणपतीचं विधिवत विसर्जन करू शकता, पण प्रत्येकाला गुरुजी मिळतील असं काही नाही. तर अशा वेळेला तुमचे जे काही गोत्रातील नाहीत, म्हणजे तुमचे नातेवाईक नाहीत, अशी तुमची मित्रमंडळी असतील, तुमचे शेजारी असतील, तुमच्या ओळखीचे घराच्या आजूबाजूला कोणी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही गणपतीचं विसर्जन करून घेऊ शकता. गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि गणपती बाप्पांचं विसर्जन त्यांच्या हातून तुम्हाला करून घ्यायचं आहे. आता दुसरा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांकडून विचारला जातो तो असा की काही कारणामुळे, काही अडचणीमुळे यावर्षी जर गणपती बाप्पांची स्थापना करणं झालं नाही तर पुढच्या वर्षी आपण गणपती बाप्पा बसवू शकतो का किंवा नाही बसवू शकत. तर या पुढे आपण हे व्रत कंटिन्यू करू शकतो का किंवा करू शकत नाही. तर बघा, हे व्रत नंतर आपण करायचं नाही असं काही नाही. हा काही कुळाचार, कुळधर्म नाहीये. गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे. म्हणजे गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशांची मूर्ती आपण आपल्या घरी आणतो, प्राण प्रतिष्ठापना म्हणून त्यांची स्थापना करतो आणि अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन मंत्र म्हणून या पार्थिव गणेशांचं आपण विसर्जन करतो. आणि त्यामुळे या काही कुळाचार, कुळधर्म नाही, हे व्रत आहे. त्याच्यामुळे एक वर्ष जर काही कारणामुळे तुम्हाला काही अडचणीमुळे तुमच्याकडून गॅप पडला, गणपती बाप्पांची स्थापना करणं शक्य झालं नाही, तर पुढच्या वर्षी विधिवतपणे गणेश चतुर्थीला तुम्ही आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन करू शकता, त्यांची स्थापना करू शकता. आता बघा, आईचा किंवा सासवांचा प्रश्न की सून प्रेग्नेंट आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन झालं की त्यांना प्रश्न पडतो आता यावर्षी बाप्पांचं विसर्जन करायचं की नाही. कोणी म्हणतं करायचं, कोणी म्हणतं करायचं नाही. मग नेमकं काय करायचं, किंवा ज्यांच्या मुली प्रेग्नेंट आहेत त्यांना प्रश्न पडतो आता मुलीच्या घरी तर गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे, मी तर ऐकलेलं आहे की गणपती बाप्पा उठवू नये, कोणी म्हणतं की गणपती बाप्पांचं विसर्जन करावं. मग अशा वेळेला काय करायचं, तर नाही काय करायचं नाही, तर या पेचामध्ये आपण पडलेला असतो. तर घाबरून जाऊ नका. मी 2 ऑप्शन तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती तशीच ठेवायची. घरामध्ये गर्भवती महिला आहे, बाप्पांचं विसर्जन केलं तर बाळाला काहीतरी होईल, काहीतरी अशुभ घटना घडतील, तर असं अजिबात नाहीये. गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा आणि प्रेग्नेन्सीचा काही संबंध नाहीये. हा काही कुळाचार, कुळधर्म नाहीये की तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एक व्रत आहे. पार्थिव गणेशांची मूर्ती गणेश चतुर्थीला घरी आणून प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून त्या
त्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन मंत्र म्हणून त्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं। त्यामुळे असं काही नाही की ही गणपती बाप्पांची मूर्ती तशीच वर्षभर घरी ठेवायची आणि पुढच्या वर्षी त्यांचं विसर्जन करायचं। प्रेग्नेन्सीचा आणि गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दोन्हीचा आरती काही संबंध नाहीये। पण बघा, तुम्ही असो की मी असो, आपण घराच्या ज्या रूढी परंपरा असतात, पिढ्यानपिढ्या आपल्या घरात ज्या काही गोष्टी चालीरीती आलेल्या असतात त्या जाणून घेणं, त्या पाळणं आणि त्यापुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। आणि यानुसार जर तुमच्या घरात पूर्वीपासून आपल्याकडे असंच केलं जातं, घरामध्ये कोणी महिला प्रेग्नेंट असेल तर त्या वर्षी बाप्पांचं विसर्जन केलं जात नाही, तर अशा वेळेला तुम्ही बाप्पांचं विसर्जन नाही केलं तरी सुद्धा चालतं। आता या वर्षी जर घरातील सगळी मंडळी म्हणत असतील की गणपती बाप्पांचं विसर्जन नाही करायचं तर करू नका, काय हरकत नाही। पण गणपती बाप्पा समजा तुम्ही विसर्जन केलं नाही आणि अनंत चतुर्दशीनंतर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती उचलताय आणि ती घरामध्ये कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात ठेवताय आणि नंतर त्या मूर्तीकडे बघत सुद्धा नाही, किंवा मुलं ती मूर्ती खेळायला घेतात, त्या मूर्तीचा हात तुटला, डोकं तुटलं, त्या मूर्ती खंडित झाली, तर असं अजिबात करायचं नाही। पण बघा, तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगणार आहे तर त्या तुम्ही फॉलो करणे होत असेल तर तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन नाही केलं तरी सुद्धा चालू शकतं। पण या गोष्टी तुमच्याकडून फॉलो होत नसतील तर तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं बरं, कारण या गोष्टी तुम्ही फॉलो नाही केल्या तर तुम्हाला आणि तुमच्या घराला दोष लागू शकतात। ते म्हणजे काय, गणपती बाप्पांची मूर्ती जर तुम्ही विसर्जित केली नाही तर अनंत चतुर्दशीनंतर ती मूर्ती घरामध्ये अशी जागी ठेवायची की प्रत्येक चतुर्थी किंवा प्रत्येक बुधवारी त्या गणपती बाप्पांना तुम्ही धूप दीप ओवाळून शकाल। प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला किंवा बुधवारी गणपती बाप्पांना काहीतरी गोडाचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवायचा असं तुम्हाला करायचं आहे। नाहीतर ती मूर्ती ठेवली आणि डायरेक्ट पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीला मूर्ती विसर्जित केली तर यामुळे आपल्याला दोष लागू शकतात। घरात मूर्ती ठेवली तर त्याला वेळोवेळी धूप दीप दाखवायचा आहे, त्यावर धूळ वगैरे काही बसणार नाही, मुलांना वगैरे ती मूर्ती खेळण्यासाठी काही द्यायची नाही, कारण ती गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती आहे आणि त्यामुळे त्या मूर्तीची हेळसांड करायची नाही, त्यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतो। या गोष्टी फॉलो करणं होत असतील तर गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित करू नका, नाहीतर काही विसर्जित केली तरी काय हरकत नाही आपल्या घराच्या रूढी परंपरेनुसार। पण परत एकदा सांगते, प्रेग्नेन्सीचा, आपल्या बाळाचा आणि गणपती विसर्जनाचा काही एक संबंध नाहीये। तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। गणपती बाप्पा मोरया। पुढल्या वर्षी लवकर या।